So, very good afternoon to all of you. Once again, welcome all in second lecture of Unit 2, that is basics of C programming, which will be asked for 10 marks in MSBT examination. Today we will see next token. There are 6 tokens. In that, the next token is identifier. So what is identifier? Identifier is nothing but it is a name given to programming elements. It is a name given to programming elements. There are different programming elements used while doing the programming. So there is a name given to these programming elements, and these elements are like variables, arrays, functions, structures. Okay, so we will see in next units or next concept, we will see what is mean by array, function, structure. There are different units, okay, for the structure, array, function. Okay, so these are the elements used while programming. And what is mean by identifier? The name given to these programming elements. जे व्हेरिएबल्स असतील, ॲरे असतील, फंक्शन्स असतील, स्ट्रक्चर असतील, हे जे आपण प्रोग्रामिंग करत असताना वापरणार आहोत, तर त्या एलिमेंटला जे आपण नाव देणार आहोत, त्याला जे आपण नाव देणार आहोत, त्या नावाला आपण काय म्हणतो? आयडेंटिफायर असं म्हणतो. त्याच्यानंतर there are some rules for constructing identifier, same like constant. We have seen in the last lecture there are some rules for constant. Similarly, there are rules are there for constructing identifier. जर आपल्याला एक आयडेंटिफायर तयार करायचा असेल तर त्याला सुद्धा काही नियम किंवा रूल्स हे दिलेले आहेत. ते रूल्स आपण बघूया. It should starts with alphabet or underscore. It should start with alphabet or underscore. म्हणजे तो जो आयडेंटिफायर आहे हे अल्फाबेटनं सुरुवात व्हायला पाहिजे किंवा अंडरस्कोरनं तुम्ही स्टार्ट करू शकता. नेक्स्ट रूल काय आहे? इट शुड नॉट स्टार्ट विथ डिजिट्स. म्हणजे तो आयडेंटिफायर ह्या अंकानं आपण चालू करू शकत नाही. आता ते आयडेंटिफायर आपण नंतर प्रोग्रॅमिंगमध्ये वापरणार आहोत, त्यावेळी तुम्हाला अजून लक्षात येईल की बाबा आयडेंटिफायर म्हणजे काय. सध्या तुम्ही हे रूल्स फक्त लक्षात ठेवा की तो जो काही आयडेंटिफायर आहे तर तो तयार करत असताना तो अंकानं सुरुवात करून त्याची चालणार नाही. इट शुड नॉट स्टार्ट विथ डिजिट. देन इट इज अ युनिक नेम गिवन टू प्रोग्रामिंग एलिमेंट. इट इज अ युनिक नेम गिवन टू प्रोग्रामिंग एलिमेंट. युनिक नेम म्हणजे काय? युनिक नेम म्हणजे आपण दुसरा एखादा शब्द आहे आयडेंटिफायर सोडून तर त्याचा वापर आपण इथे करू शकणार नाही. म्हणजे एखादा आयडेंटिफायर हा युनिकली काय केला पाहिजे? डिक्लेअर केला पाहिजे किंवा तयार केला पाहिजे. त्या पद्धतीचा सेम नाव असलेलं पुन्हा दुसरा एखादा व्हेरिएबल, दुसरा एखादा बाकीचे जे काही प्रोग्रामिंग एलिमेंट आहेत त्याला ते सेम नाव देऊन चालणार नाही. त्यामुळं इट शुड बी युनिक. ओके. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट रूल बघायचा आहे. दे आर केस सेन्सिटिव्ह. म्हणजे मागं पण आपण बघितलं की केस सेन्सिटिव्ह याचा अर्थ काय? सी लँग्वेज ही केस सेन्सिटिव्ह म्हणतो. केस सेन्सिटिव्ह म्हणजे एखादा आयडेंटिफायर आपण लिहिलेला आहे, ओके, तर तो एका ठिकाणी आपण कॅपिटल लिहिला, दुसऱ्या ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक करून पुन्हा स्मॉल लिहिला, किंवा त्याच्यातला एखादा अक्षर आपण कॅपिटलचं स्मॉल केलं, स्मॉलचं कॅपिटल केलं, तर असं चालणार नाही. ओके, बिकॉज बेसिकली सी लँग्वेज इज केस सेन्सिटिव्ह. सो आयडेंटिफायर ऑल्सो केस सेन्सिटिव्ह. जो आयडेंटिफायर आपण लिहिलेला आहे, एखाद्या ॲरेचं नाव आहे, एखाद्या व्हेरिएबलचं नाव आहे, एखाद्या स्ट्रक्चरचं नाव आहे, तर ते नाव हे सेम सगळीकडे त्याचा वापर त्या आयडेंटिफायरचा करत असताना पूर्ण प्रोग्राममध्ये ते नाव जसं आहे तसंच तुम्ही घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये बदल करून चालणार नाही.
दॅट इज वाय इट इज केस सेन्सिटिव्ह. नेक्स्ट काय बघा, इट शुड नॉट कंटेन स्पेशल सिम्बॉल. स्पेशल सिम्बॉल म्हणजे आपण मागच्या वेळेला सुद्धा आपण कॅरेक्टर सेटमध्ये बघितलोय, काही सिम्बॉल आहेत, उदाहरणार्थ हॅश, डॉलर, at the rate. Okay, so these are the special symbol, so we should not use it while constructing a identifier. Okay, identifier तयार करत असताना हे स्पेशल सिम्बॉल आपण वापरायचे नाही, कॉमा वापरायचा नाही आणि ब्लँक स्पेस. आता एखादा तुम्ही स्ट्रक्चर तयार करताय, ॲरेचं नाव तयार करताय, व्हेरिएबलचं नाव तयार करताय. आता उदाहरणार्थ रोल नंबर असा एक व्हेरिएबल आहे, रोल नंबर असा एक व्हेरिएबल आहे. तर ते रोल नंबर लिहिताना रोल कॉमा नेम, रोल कॉमा नंबर असं लिहून चालणार नाही, किंवा रोल स्पेस नंबर असं लिहून चालणार नाही. तर ते व्हेरिएबल आहे, तर ते व्हेरिएबल तुम्ही कंटिन्युअस लिहिलं पाहिजे, त्याच्यामध्ये ब्लँक स्पेस असता कामा नये. आपल्याला बऱ्याच वेळेला आपण चूक करत असतो की एखादं व्हेरिएबल तयार करत असताना आपण मध्ये गॅप देतो, तर तो स्पेस आहे तो ते किंवा ब्लँक स्पेस देतो, तो देऊन चालणार नाही. आता मोबाईल नंबर असं लिहित असताना कसं लिहायला पाहिजे, मोबाईल नंबर असं सलग कंटिन्युअस लिहायला पाहिजे, मध्ये स्पेस तुम्हाला द्यायची नाही. अलग लक्षात बघा, मध्ये स्पेस चालणार नाही. तर ह्या काही कॉमन एरर आपण प्रोग्रामिंग करत असताना येत असतात, तर त्याच्यासाठी हे रूल ऑलरेडी त्यांनी दिलेले आहेत. त्याच्यानंतर बघा, दे आर युजर डिफाईन. हे कोण तयार केलेलं आहे आयडेंटिफायर, हे आपण तयार केलेलं आहे. आपण एक मागच्या वेळेला कन्सेप्ट बघितली बघा, मागच्या लेक्चरला, कीवर्ड म्हणून. ते कीवर्ड कोणी तयार केलेलं आहे, ते बिल्ट इन आहेत त्या सिस्टीमनं, त्या सॉफ्टवेअरनं, बरोबर आहे. त्याच्यामध्ये इनबिल्ट आहेत, ते आपण तयार केलेले नाही आहेत. आपण 32 कीवर्ड बघितले बघा मागच्या वेळेला, तर ते 32 कीवर्ड हे कसे आहेत, इनबिल्ट आहेत, ते त्याचा वापर आपण करू शकणार नाही. ओके, म्हणून त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, दे आर युजर डिफाइन्ड वर्ड्स. आपण जे म्हणजे आयडेंटिफायर तयार करणार आहोत हे युजर डिफाईन म्हणजे आपण तयार केलेलं आहे. रोल नंबर हे आपण एक कीवर्ड तयार केलेला, फर्स्ट नेम, मार्क, ओके, बुक असे व्हेरिएबल आपण तयार करणार आहोत, किंवा आयडेंटिफायर आपण तयार करणार आहोत. अजून त्यांनी काय सांगितलेलं बघा, दे आर युजर डिफाईन्ड वर्ड्स, सो दे शुड नॉट बी सेम ॲज कीवर्ड. दे शुड नॉट बी सेम ॲज कीवर्ड म्हणजे काय सांगा, कीवर्डचे 32 कीवर्ड मधले जे काही स्टँडर्ड युजर हे आहेत, प्री डिफाईन्ड वर्ड आहेत, तर त्या शब्दाचा अर्थ वेगळा आहे, तो एक वेगळ्या कारणासाठी ते शब्द वापरत असतात. आपण ते पण प्रोग्रामिंग करताना बघणार आहोत. त्या 32च्या 32 कीवर्डचा वापर हा वेगळ्या कारणासाठी आहे, ते सिस्टीम बिल्ट इन आहेत, ओके, प्री डिफाईन्ड आहेत. ओके, त्याचा वापर करून ॲज अ आयडेंटिफायर म्हणून आपल्याला वापर करता येणार नाही. ओके, दे शुड नॉट बी सेम ॲज कीवर्ड. कीवर्ड मधला एखादा 32 कीवर्ड मधला तो शब्द असता कामा नये. हे युजर डिफाईन्ड आहे, हे आपण स्वतः तयार केले, म्हणजे त्याचं नाव जे आहे ते आपण तयार केलं. मग रोल नंबर तुम्ही कॅपिटल लिहा, रोल नंबर तुम्ही स्मॉल लिहा, त्याच्यातला आर कॅपिटल लिहा, ओके, त्याचा काही प्रॉब्लेम नाही, परंतु तो कीवर्ड मधला शब्द असता कामा नाही. हे काय आहेत बघा, दीज आर द रूल्स फॉर कन्स्ट्रक्टिंग आयडेंटिफायर. नेक्स्ट कन्सेप्ट काय बघा, नेक्स्ट आपण मूव्ह करतोय, नेक्स्ट टोकन बघत आहे आपण. नेक्स्ट टोकन व्हेरिएबल असं बघतोय. काय बघा, टोकनचं नाव त्या व्हेरिएबल. आता व्हेरिएबल म्हणजे काय, व्हेरिएबलचा अर्थ काय बघा, टेक्निकल त्याचे डेफिनेशन काय बघा, द मिनिंगफुल नेम गिवन टू मेमरी लोकेशन. द मिनिंगफुल नेम गिवन टू मेमरी लोकेशन वेअर व्हॅल्यू इज स्टोर्ड इज कॉल्ड ॲज व्हेरिएबल. म्हणजे ज्या वेळेला आपण एखादा प्रोग्राम करत असतो आणि त्याला आपण काहीतरी इनपुट देत असतो, आपल्याला 2 नंबरची बेरीज करायची आहे, बरोबर आहे. आपण पहिल्यांदा आपण काय केलो की ए असं म्हटलं, दुसऱ्या नंबरला बी असं म्हटलं, आणि दोघांचा रिझल्ट जो आहे तो आपण कशामध्ये स्टोअर केला, सम या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केला. मग सम असेल, ए असेल, बी असेल, तर ह्या आपण ह्या व्हेरिएबल ह्याला काय केलं, मिनिंगफुल नाव दिलं, बरोबर आहे. याला काय दिलं, मिनिंगफुल नाव दिलं. का तर एक ठराविक मेमरीमध्ये ते काय करणार, आपण जो नंबर त्याला इनपुट देणार आहोत, तर तो कुठं एखाद्या मेमरी लोकेशनला स्टोअर होत असतो. मग त्या मेमरी लोकेशनला आपल्याला काय करावं लागतो, नाव द्यावं लागतो. तर ते नाव देणं म्हणजेच काय, ते त्याला आपण व्हेरिएबल असं म्हणतो. द मिनिंगफुल नेम गिवन टू मेमरी लोकेशन वेअर व्हॅल्यू इज स्टोर्ड. म्हणजे आपण 10 इनपुट केलंय, 20 इनपुट केलंय, बरोबर आहे. मग 10 हे कुठेतरी स्टोअर झालं, 20 हे कुठेतरी स्टोअर झालं, कुठल्या तरी मेमरी लोकेशनला ते स्टोअर, म्हणजे ऍड्रेस मेमरीमध्ये कुठेतरी स्टोअर होणार आहे, बरोबर आहे. त्याला काहीतरी ठराविक मेमरी ही लागणार आहे. ओके, मग त्या मेमरी लोकेशनला जे आपण नाव देतो, उदाहरणार्थ ए असं नाव दिलं, बी असं नाव दिलं, ओके, तर त्या नावाला आपण काय म्हणणार आहोत, व्हेरिएबल असं म्हणणार आहोत. द मिनिंगफुल नेम गिवन टू
the meaningful name given to memory location where व्हॅल्यू इज स्टोर्ड इज नथिंग बट व्हेरिएबल. लक्षात येते का बघा, मेमरी लोकेशनला जे नाव देतो त्याला आपण काय म्हणतो, व्हेरिएबल असं म्हणतो. आता व्हेरिएबल नावात आहे बघा, व्हेरिएबल ज्याची व्हॅल्यू चेंज होऊ शकते. म्हणजे असं नाही की त्या मेमरी लोकेशनला 10च व्हॅल्यू स्टोअर होते. उद्या मी तिथं 20 टाकू शकतो, 30 टाकू शकतो, 40 टाकू शकतो, 50 टाकू शकतो. यू कॅन ऍड एनी व्हॅल्यू और यू कॅन असाइन एनी व्हॅल्यू टू द व्हेरिएबल. म्हणून ते व्हेरिएबल आहे. याच्या अपोजिट काय, कॉन्स्टंट. याच्या अपोजिट काय, कॉन्स्टंट. आणि व्हेरिएबल म्हणजे त्या मेमरी लोकेशन मधले व्हॅल्यू आपण काही चेंज करू शकतो. उदाहरण सम इज इक्वल टू ए प्लस बी असा फॉर्म्युला लिहिला आहे मी. आधी आता 10 आणि 20 ह्या दोघांची बेरीज करू शकतो. उद्या तुम्ही प्रोग्राम रन केला, तुम्ही काहीतरी वेगळे नंबर देऊ शकता ए आणि बी च्या ठिकाणी. आलं का लक्षात बघा, ए आणि बी ही त्या मेमरी लोकेशनची नावं असली तरी त्याच्यामधली जी व्हॅल्यू स्टोअर होणार आहे इट कॅन बी चेंज. ओके, ती काय चेंज होऊ शकते. ओके, तर ह्याला काय म्हणतो आपण, व्हेरिएबल असं म्हणतो. मग ह्याचे पण काही रूल्स आहेत, रूल्स फॉर कन्स्ट्रक्टिंग व्हेरिएबल. मग ह्याचे रूल्स काय आहेत, सेम ॲज पर आयडेंटिफायर. म्हणजे जे आयडेंटिफायरला आपण रूल्स बघितले, इट शुड स्टार्ट विथ अल्फाबेट किंवा अंडरस्कोर, इट शुड नॉट स्टार्ट विथ डिजिट, अंकानं सुरुवात असता कामा नये, हे युनिक नेम असलं पाहिजे, केस सेन्सिटिव्ह आहे, स्पेशल सिम्बॉल त्याच्यामध्ये वापरायचं नाही आहे, कॉमा वापरायचं नाही आहे, ब्लँक स्पेस चालणार नाही, आणि कीवर्ड मधला शब्द असून चालणार नाही. तर हे सगळे जे रूल्स आहेत हे सगळे ॲप्लिकेबल कशासाठी आहेत, व्हेरिएबलसाठी आहेत. जर समजा तुम्हाला एमएसबीटीला थेरोटिकल एक्झाम झाली तर तुम्हाला हे विचारू शकतात, राईट डाऊन एनी 2 रूल्स किंवा राईट डाऊन द रूल्स फॉर constructing variable, write down the rules for constructing identifier, write down the rules for constructing integer constant, real constant. ओके, तर अशा पद्धतीचा तुम्हाला त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. थेरोटिकल एक्झाम जर आपले असेल तर तुम्हाला इथं 2 मार्काला वगैरे त्याचे रूल्स काय आहेत ते लिहा, किंवा एनी 2 रूल्स तुम्हाला विचारू शकतात. अगदी सिंपल आहे. आता नेक्स्ट काय बघा, आपल्याकडं नेक्स्ट कन्सेप्ट काय बघा, डेटा टाईप. तर आता आपल्याला डेटा टाईप बघायचे आहे. अगदी बेसिक जे डेटा टाईप आहे ते आपण बघतो आहे. हा पण बऱ्याच वेळेला प्रश्न असू शकतोय तुम्हाला, आणि हा डेटा टाईप हा सगळीकडेच आहे. म्हणजे आता आपण सी जरी शिकत असलो तर कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज घ्या, याच्यामध्ये हे डेटा टाईप येणारच, व्हेरिएबल हा येणारच, हे कन्सेप्ट आयडेंटिफायर हे येणारच. फक्त त्याचा काय होईल, फॉर्मॅट चेंज होईल किंवा सिंटॅक्स थोडाफार चेंज होईल. मात्र व्हेरिएबल म्हणजे काय हे तुम्हाला प्रत्येक सेमिस्टरला प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये किंवा प्रत्येक प्रोग्राममध्ये व्हेरिएबल हे डिक्लेअर करावंच लागतं. आपण अल्गोरिदम किंवा फ्लोचार्ट करताना लिहिले बघा, डिक्लेअर व्हेरिएबल ए अँड बी, डिक्लेअर व्हेरिएबल रेडियस, बरोबर आहे का बघा, डिक्लेअर व्हेरिएबल लेंथ. डिक्लेअर व्हेरिएबल म्हणजे की तुम्हाला ते व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू काहीतरी स्टोअर करायची, मग त्यासाठी ते व्हेरिएबल डिक्लेअर करणं गरजेचं आहे. आपण हे थेरोटिकल बघितलेलं आहे, आपण प्रोग्राममध्ये पण पुन्हा बघणारच आहोत. परंतु ही कन्सेप्ट जी आहे व्हेरिएबल, ही तुम्हाला सगळीकडे लक्षात ठेवायची. म्हणजे ह्या एका पेपर पुरतं किंवा एखाद्या याच्या पुरतं लँग्वेज पुरतं न राहता याच्यातल्या काही कन्सेप्ट ह्या लाईफ लॉंग आहे. तुम्हाला कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला हे येणारच, ह्याच्यामध्ये ती कन्सेप्ट ही येणारच, फक्त थोडासा सिंटॅक्स थोडासा चेंज होऊ शकतोय. परंतु व्हेरिएबल डिक्लेअर करायच्या शिवाय विदाउट व्हेरिएबल एकही प्रोग्राम तुम्हाला कुठल्याच प्रोग्रामिंग लँग्वेज मधला रन होणार नाही. त्याच्यानंतर काही डेटा टाईप आहेत बघा, प्रत्येक लँग्वेजमध्ये काही डेटा टाईप असतात. तर याच्यातले आपण बेसिक डेटा टाईप आपण बघूया. कोणते कोणते डेटा टाईप आहेत पहा, कॅरेक्टर आहे, INT आहे, फ्लोट आणि डबल, असे 4 बेसिक डेटा टाईप आपल्याकडं आहेत. मग आता हे डेटा टाईप कशासाठी वापरायचे किंवा का वापरायचे. आता बघा, तुम्ही जो डेटा देत असताय, एखाद्या प्रोग्रामला डेटा देत असताय, तर तो डेटा हा एका टाईपचा नसतो. तुम्ही जो काही इनपुट देताय, काही वेळेला बघा आपण मोबाईल नंबर देतो, काही वेळेला एखादा इंटिजर म्हणजे राऊंड पूर्ण राऊंड फिगर देतो, काही वेळेला पॉईंट मध्ये नंबर देतो, तुमचे पर्सेंटेज काहीतरी पॉईंट मध्ये असतील, मार्क्स हे पूर्ण इंटिजर आहेत, मोबाईल नंबर हा 10 डिजिटचा नंबर आहे, पॉप्युलेशन वेगळं आहे. एंटर नेम म्हटलं तर नेम म्हटल्यानंतर तुम्ही काहीतरी अक्षर टाईप करता, बरं, एंटर नेम म्हटल्यानंतर काही तुम्ही अक्षर टाईप करत असता, बरोबर. म्हणजे तुम्ही जो त्याला त्या सॉफ्टवेअरला म्हणा किंवा त्या प्रोग्रामला म्हणा,
तो जो तुम्ही डेटा देत असताय हा डेटा हा सिमिलर प्रकारचा नाही आहे. तो डेटा हा एकाच प्रकारचा नाही. तुम्ही काय सगळीकडे नंबरच देणार नाही किंवा एक अंकी नंबरच देणार नाही. तुम्ही त्या डिपेंडिंग ऑन दॅट प्रॉब्लेम सिच्युएशन यू कॅन गिव्ह डिफरंट डेटा ॲज अ इनपुट. ओके, तुम्ही काय करणार आहात, वेगवेगळा डेटा काय करणार आहात, इनपुट म्हणून देणार आहात. मग तो डेटा सुद्धा आपल्याला काय करणं गरजेचं आहे, वेगवेगळ्या टाईपमध्ये काय करणं गरजेचं आहे, डिवाइड करणं गरजेचं आहे. बेसिकली 4 टाईपमध्ये तो डिवाइड केला जातो. पहिला कुठला आहे बघा, कॅरेक्टर. पहिला डेटा टाईप कुठला आहे पहा, कॅरेक्टर. मग कॅरेक्टर म्हणजे फक्त एक अक्षर. कॅरेक्टर म्हणजे काय, एक अक्षर. ए बी हे अक्षर. आलं का लक्षात बघा, तुम्हाला काहीतरी अक्षर ॲज अ इनपुट द्यायचं आहे. मग वेगवेगळ्या अक्षरापासून स्ट्रिंग तयार होते. वेगवेगळ््या अक्षरापासून काय तयार होते, स्ट्रिंग तयार होत असते. परंतु समजा एक अक्षर तुम्हाला एक लेटर फॉर्मॅटमध्ये काहीतरी आपल्याला एक डेटा घ्यायचा आहे, तर त्यासाठी आपल्याला काय टाईप घ्यायचा, डेटा टाईप कॅर. कॅरेक्टरचा हा शॉर्ट फॉर्म आहे कॅर, CHAR स्मॉल आहे कॅर. त्याची मेमरी लोकेशन किती आहे बघा, मेमरी साईज म्हणजे तुम्हाला किती बाईट्स काहीतरी मेमरी ते कंझ्युम करत असतं, तर ते 1 बाईट कंझ्युम करत असतं. किती, 1 बाईट. आणि त्याची काहीतरी रेंज आहे. रेंज किती आहे बघा, -128 to +127. म्हणजे काही ASCII कॅरेक्टर्स असतात. प्रत्येक अक्षराला काहीतरी एक नंबर असतो. प्रत्येक अक्षराला काहीतरी एक काय केला असतो, नंबर दिला असतो. तो -128 पासून 127 ह्या नंबरपर्यंत ते अक्षर जे आहे त्या नंबरचं अक्षर इथं स्टोअर केलं जातं. त्याची साईज जी किती आहे बघा, 1 बाईट. नंतर नेक्स्ट डेटा टाईप किती आहे बघा, इंटीजर. इंटीजरचा शॉर्ट फॉर्म काय घेतलेला आहे त्यांनी, INT. म्हणजे एखादा नंबर आहे, 10 नंबर, 20 नंबर. तर तुम्हाला फक्त ए लिहून चालणार नाही. आता INTA असं लिहिलं पाहिजे. लक्षात आलं का बघा, तुम्हाला एरिया काढायचा आहे, नंबराची बेरीज करायची आहे, सम इज इक्वल टू A+B. तर ते डिक्लेअर व्हेरिएबल आपण म्हटलं अल्गोरिदम मध्ये, फ्लोचार्ट मध्ये असं लिहिलंय आपण डिक्लेअर व्हेरिएबल. मग ऍक्च्युली प्रोग्राम मध्ये कसं डिक्लेअर करावं लागतं, प्रोग्राम टाईप करत असताना INTA, B, सम, ह्याला म्हणायचं व्हेरिएबल डिक्लेरेशन. लक्षात येते का बघा, INT स्पेस A म्हणजे ए व्हेरिएबल हे डिक्लेअर झालं. मग INT म्हणजे काय होईल, ए मध्ये जो तुम्ही डेटा थोडासा नेटवर्कचा इश्यू असल्यामुळं हे झालं होतं. पण कंटिन्यू करूया. दिसते का बघा, स्क्रीन माझी दिसते का बघा, हॅलो. नाही सर. स्क्रीन दिसते माझी, नाही सर. बघा. हो सर. दिसते ना, ओके, हो सर. ठीक आहे, ठीक आहे, हो सर. ठीक आहे, ठीक आहे. तर बघा, आपण काय बघत होतो, डेटा टाईप बघत होतो. जो आपण एखाद्या प्रोग्रामला डेटा देत असतो, तर तो डेटा वेगवेगळ्या टाईपमध्ये डिवाइड करणं गरजेचं आहे. ओके, का तर तो सिमिलर टाईपचा डेटा हा नसतो. कोण नंबर इनपुट करेल, कोण अक्षर इनपुट करेल, कोण मोठा नंबर इनपुट करेल, कोण पॉईंट मधला नंबर इनपुट करेल, बरोबर आहे. तर त्यानुसार काय केलेला आहे, हा डेटा जो काय केलेला आहे वेगळ्या टाईपमध्ये डिवाइड केलाय, त्याला आपण काय म्हणतो, डेटा टाईप. ओके, त्याला आपण काय म्हटलेलं आहे, डेटा टाईप असं म्हटलेलं आहे. मग आपण कॅरेक्टर पहिला बघितला. कॅरेक्टर मध्ये त्याच्यामध्ये फक्त आपण अक्षर इनपुट करू शकतो, एक अक्षर. ओके, आता एकापेक्षा जास्त अक्षर इनपुट करायचे असेल तर ते स्ट्रिंग त्याला म्हणतो, ते पण आपण बघूया नंतर. आता लक्षात ठेवा की कॅरेक्टर डेटा टाईप म्हणजे एक अक्षर जे आहे, एक लेटर आपल्याला ऍज अ इनपुट द्यायचं असेल तर तो त्या डेटा टाईपचं नाव काय आहे बघा, कॅरेक्टर, CHAR. दुसरं काय बघतोय बघा, INT, इंटीजर म्हणजे एखादा नंबर आहे, 10, 20, 30. मग हे व्हेरिएबल डिक्लेअर करत असताना तुम्हाला काय करायला पाहिजे, INTA, INTB असं लिहिलं पाहिजे. फक्त ए लिहून चालणार नाही. प्रोग्राम मध्ये तुम्हाला त्याच्या आधी काय लागतो, तो डेटा तुम्ही ए मध्ये जे काय नंबर घेणार, तो कशा टाईपचा डेटा घेणार आहात, ए मधला
तुम्ही नंबर घेणार आहात, मग तो पॉईंट मधला नंबर आहे किंवा त्याच्यामध्ये काय तुम्ही अक्षर घेणार आहात, बरोबर आहे. हे स्पेसिफाय करायचं असेल तर तुम्हाला कसं लिहिलं पाहिजे, INT मध्ये थोडीशी जागा सोडून INT ए असं लिहिलं पाहिजे. तर आणि तरच काय होईल, ए मध्ये तुम्ही जे काही इनपुट टाकणार आहात तर ते काय होईल, इंटिजर स्वरूपाचं घेईल. ओके, तुम्ही जर कॅरेक्टर ए लिहिला तर तिथं नंबर घेणार नाही, ते काहीतरी एरर दाखवेल. लक्षात येते का बघा. ओके, तर तुम्हाला डेटाचा काय करायला पाहिजे, टाईप लिहिणं अतिशय महत्वाचं आहे. मग समजा जर इंटिजर टाईपचा डेटा असेल तर त्याला किती मेमरी लोकेशन अलोकेट होते, तर 2 बाइट्स. लक्षात आलं. समजा ए आणि बी लिहिलं एका प्रोग्राम मध्ये, ए ला 2 बी ला 2, बे 2 4, किंवा ABC लिहिलं. ओके, तर 3 तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर केला, ए बी आणि सी, एकाला 2 बाईट. ओके, तसं 3 व्हेरिएबलला मिळून किती होईल, 6 बाईट काय होईल, डिक्लेअर होईल. लक्षात येते का बघा. त्याच्यानंतर रेंज बघा, म्हणजे त्याची जी साईज आहे, म्हणजे किती कुठून ते कुठपर्यंत आपण नंबर ते स्टोअर करू शकतो. -32768 टू +32767. म्हणजे समजा मला ह्या दरम्यानचे जे नंबर आहे, -32,768 ते +32,767, याच्यामधला कुठलाही नंबर जर असेल, याच्यामधला कुठलाही अंक असेल तर तो आपण INT ह्या स्वरूपामध्ये काय करायला पाहिजे, डिक्लेअर करायला पाहिजे. नेक्स्ट काय बघा, फ्लोट. नेक्स्ट डेटा टाइप काय बघा आपला, फ्लोट. फ्लोट म्हणजे काय बघा, जे डेसिमल पॉइंट्स असतात, म्हणजे फ्रॅक्शनल 10.2, 15.4 असं काहीतरी डेसिमल पॉइंट मधला काहीतरी तुम्हाला नंबर जर घ्यायचा असेल तर तो तुम्हाला व्हेरिएबल काय डिक्लेअर करायला पाहिजे, फ्लोट. समजा एखाद्याला मी विचारलं एंटर युअर पर्सेंटेज, तुमचे पर्सेंटेज एंटर करा असं तुम्हाला सांगितलं. जसं तुम्ही एंटर युअर नेम म्हणता, एंटर युअर ईमेल आयडी म्हणता, पासवर्ड म्हणता, तसं एंटर युअर पर्सेंटेज म्हटलं तर ते तुमचे पर्सेंटेज असं काही राऊंड फिगर मध्ये असणार नाही, ते पॉइंट मध्ये असू शकतं, डेसिमल मध्ये, बरोबर आहे. तर त्यावेळेला फ्लोट पर्सेंटेज असे व्हेरिएबल डिक्लेअर करावं लागतं. लक्षात येते का, फ्लोट, FLOAT, एफ स्मॉल आहे, कॅपिटल लिहून चालणार नाही का, सी इज केस सेन्सिटिव्ह लँग्वेज. ओके, एफ कसं आहे, स्मॉल आहे तर ते स्मॉलच लिहिलं पाहिजे. फ्लोट पर्सेंटेज. मग तुम्ही काय करू शकता, त्या पर्सेंटेज मध्ये तुमचं जे काही पॉईंट मधले पर्सेंटेज असतील डेसिमल मध्ये तर तुम्ही एंटर करू शकता. त्याची साईज काय आहे बघा, मेमरी लोकेशन जर तुम्ही मेमरी मध्ये अलोकेट केलं, फ्लोट ए असं लिहिलं तर ते किती बाईट घेतील, हाऊ मेनी बाईट इट विल टेक, 4 बाईट. त्याला किती लागणार आहे, तर बघा आपल्याला काय करायचं आहे, जर तुम्ही फ्लोट म्हणून डेटा टाइप काय केला, डिक्लेअर केला, फ्लोट ए किंवा फ्लोट पर्सेंटेज, तर ती मेमरीमध्ये त्याला किती जागा लागणार आहे, किती स्पेस अलोकेट होणार आहे, तर किती आहे, 4 बाईट. किती, 4 बाईट. कॅरेक्टरला 1 बाईट, INT ला 2 बाईट, फ्लोटला 4 बाईट अलोकेट होईल. समजा MCQ एक्झाम झाली तर तुम्हाला तो क्वेश्चन विचारू शकतात की फ्लोट ए इट विल टेक हाऊ मेनी बाईट्स, किंवा INT A B इट विल टेक हाऊ मेनी बाईट्स फॉर द मेमरी लोकेशन, म्हणजे किती बाईट ते कन्सिडर करेल, असा एखादा क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात. किंवा 2 मार्काला सुद्धा राईट डाऊन द डेटा टाइप्स युज्ड इन द सी, असं सुद्धा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. ओके, तर फ्लोट जर तुम्ही डेटा टाइप डिक्लेअर केला फ्लोट, तर त्याच्यामध्ये कुठला डेटा असणार आहे, पॉइंट मधला, डेसिमल पॉइंट मधला. मग अशी सांगितलं बघा मी, 10.5, 4.3, 8.7 असे पॉइंट मधले नंबर्स त्याच्यामध्ये आपण एंटर करू शकतो. म्हणजे कुठल्याही प्रकारचा डेटा, नंबर म्हणजे तो पर्सेंटेज असतील, अजून काहीतरी ऍव्हरेज असेल, अजून काही तुम्ही त्याच्यामध्ये काय करू शकता, ऍज अ इनपुट म्हणून देऊ शकता. त्याची रेंज काय बघा, याची रेंज थोडीशी मोठी आहे, 34 into 10⁻38 to 34 into 10⁻38. तर ते एक्सपोनंट साठी ई असं घेतलेलं आहे, डेसिमल साठी त्याचा बेस आहे जो 10 आहे. ओके, तर 34 into 10⁻38 to 34 into 10 into 10⁻38. म्हणजे असं एवढी खूप वाईड रेंज आहे बघा. एवढ्या मोठ्या रेंज मधला नंबर आपण काय करू शकतो, याच्यामध्ये इझिली काय करू शकतो, स्टोअर करू शकतो फ्लोट मध्ये. मग तुम्ही म्हणाल सर फ्लोट मी लिहिलेला आहे, फ्लोट ए, मग याच्यामध्ये 10 नंबर ऍड होणार नाही का, होणार. 10 म्हणजेच ते काय कन्सिडर करणार, मात्र इंटरनली
10.0 असं कन्सिडर करणार. ओके, लक्षात येते का बघा, तुम्ही फ्लोट ए लिहिला आणि ह्याच्यामध्ये 5 नंबर सुद्धा ऍड होऊ शकणार, परंतु ते कन्सिडर करताना 5च्या ऐवजी 5.0 असं इंटरनली ते कन्सिडर करेल. त्यामुळे फ्लोट लिहिला तर तुम्ही हायर डेटा टाईप लिहिला तर काय फरक पडणार नाही. ओके, त्याच्यानंतर आता बघा डबल म्हणजे अजूनच डेसिमल पॉईंट मधला हा सुद्धा नंबर याच्यामध्ये एंटर करू शकतो. ओके, डेसिमल, परंतु ह्याची थोडीशी रेंज ही जास्त आहे. मग डबल जर तुम्ही डेटा टाइप डिक्लेअर केला तर त्याची मेमरी साईज किती आहे, मेमरी लोकेशन हाऊ मेनी बाईट्स इट विल टेक 8 बाईट. हे सगळ्यात जास्त मेमरी घेतं बघा. किती अलोकेट करतं ते 8 बाईट एका व्हेरिएबलसाठी. समजा डबल ए असं लिहिलं तर इट विल टेक 8 बाईट. आणि ह्याची रेंज काय बघा, 1.7 e⁻³ टू 1.7 e⁻³08. तर एवढी खूप वाईड रेंज जी आहे ही याच्यामध्ये ऍड होऊ शकते डबल मध्ये. ओके, आणि डबल ए लिहिलं तर त्याच्यात सगळे नंबर ह्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचा डेटा जो आहे म्हणजे नंबर मधला तर तुम्ही घेऊ शकता. ओके, त्यामुळे तुम्ही डेटा टाइप हायर डिक्लेअर केला तर काय फरक पडणार नाही, कमी करून चालणार नाही. परंतु जनरली आपले जे काही बेसिक प्रोग्राम आहे सी मध्ये त्याच्यामध्ये INT फ्लोट या 2 टाईप मध्ये तुम्ही लिहू शकता. ओके, तर हे सगळे बेसिक आहेत. हे सगळे काय आहेत, बेसिक टाईप डेटा टाईप आहेत. कॅरेक्टर, इंटिजर, फ्लोट आणि डबल 1 2 4 8. ओके, त्याची काय साईज आहे आणि काय दिलेले आहे, रेंज दिलेली आहे. त्याच्यानंतर आपण काय बघणार आहोत बघा, ऑपरेटर्स बघणार आहोत. नेक्स्ट कन्सेप्ट काय आहे, ऑपरेटर्स. ओके, म्हणजे हे सुद्धा एक टोकनच आहे बरं, वेगवेगळे ऑपरेटर. ऑपरेटर म्हणजे कसं की आपण एखादं मॅथमॅटिकल काहीतरी आपण कॅल्क्युलेशन करत असतो, बरोबर आहे, तिथं आपण काय करतो, ऑपरेटरचा वापर करत असतो. बघा ए प्लस बी प्लस हे काय आहे पद्धतीचं काय ऑपरेटर आहे, बरोबर आहे. ए मायनस बी, ए स्टार बी, ए इक्वल टू बी. ओके, तर हे करण्यासाठी आपण काय करतो, ऑपरेटरचा यूज करत असतो, बरोबर. अंक वेगळे आणि ऑपरेटर वेगळं. अंकालाच इथं आपण प्रोग्रामिंग मध्ये ऑपरंड असं म्हणतो किंवा व्हेरिएबल असं म्हणतो, ठीक आहे. आणि मध्ये जे आपण सिम्बॉल वापरणार आहोत ते सिम्बॉल म्हणजे काय ऑपरेटर आहे. मग ह्या ऑपरेटरचं काय वेगवेगळे काय आहेत ऑपरेटरचे टाइप्स आहेत. कोणते कोणते आहेत, तर अरिथमेटिक ऑपरेटर आहे, रिलेशनल ऑपरेटर आहे, इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट ऑपरेटर आहे, लॉजिकल ऑपरेटर आहे, बिट वाईज ऑपरेटर आहे, असाइनमेंट ऑपरेटर आहे, कंडिशनल ऑपरेटर आणि स्पेशल ऑपरेटर. ही जवळजवळ 8 वेगवेगळ्या टाईपचे काय आहेत ऑपरेटर्स. दीज ऑपरेटर्स आर यूज इन द प्रोग्रामिंग. हे काय आहेत वेगवेगळ्या टाईपचे काय आहेत ऑपरेटर्स आहेत. तर हे 1 बाय 1 आपण ऑपरेटर बघणार आहोत. तुम्हाला क्वेश्चन असा पण 2 मार्काला डिस्क्रिप्टिव्हला विचारलाय, राईट डाऊन एनी 2 ऑपरेटर्स. कोणती ऑपरेटरची फक्त नावं सांगा. किंवा त्याच्यामध्ये अजून 2 मार्काला क्वेश्चन काय, एक्सप्लेन अरिथमेटिक ऑपरेटर किंवा राईट डाऊन द रिलेशनल ऑपरेटर, राईट डाऊन द लॉजिकल ऑपरेटर. म्हणजे त्याचे लॉजिकल ऑपरेटर अजून कोणते कोणते आहेत ते पुन्हा तुम्हाला लिहावं लागेल. किंवा एक्सप्लेन विचारला, एक्सप्लेन लॉजिकल ऑपरेटर, तर तो 4 मार्काला सुद्धा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. किंवा आता काय देतील मल्टिपल चॉईसला, सिम्बॉल देतील आणि तो सिम्बॉल कोणत्या ऑपरेटरचा टाईप आहे. एखादा सिम्बॉल देतील प्लस सिम्बॉल हा कोणत्या टाईप मध्ये येतो, आलं का लक्षात बघा. डबल इक्वल टू हा सिम्बॉल कशामध्ये येतो, लेस दॅन हा सिम्बॉल कशामध्ये येतो, कुठल्या टाईपचा हा ऑपरेटर आहे. वेगळ्या टाईपचे ऑपरेटर्स आहे आपल्याला थोडीच माहिती आहेत. आपल्याला फक्त अरिथमेटिक ऑपरेटर माहिती आहेत, बाकीचे सगळे ऑपरेटर आपल्याला आपण बघितलेत तर आपण यूज त्याचा करत नाही. तर तो कशा पद्धतीने वापर करायचा हे आपण बघूया. ओके, तर पहिला कोणता आहे बघा, आपण बघणार आहोत अरिथमेटिक ऑपरेटर. पहिला ऑपरेटर कुठला बघणार आहोत आपण, अरिथमेटिक ऑपरेटर. हा अगदी सिंपल पूर्ण 8 ऑपरेटर मधले अगदी सिंपल म्हणजे जो आपण डे टू डे लाईफ मध्ये वापरतो तो ऑपरेटर म्हणजे कुठला, अरिथमेटिक ऑपरेटर. तर अरिथमेटिक ऑपरेटर म्हणजे काय बघा, अरिथमेटिक ऑपरेटर्स आर बायनरी ऑपरेटर्स. बायनरी ऑपरेटर म्हणजे काय, त्याला 2 व्हेरिएबलची गरज आहे किंवा 2 ऑपरेंडची गरज आहे. आपण लिहितो बघा ए प्लस बी, बरोबर आहे. तर प्लस हे अरिथमेटिक ऑपरेटर आहे, परंतु त्याला 2 व्हेरिएबलची गरज आहे, ए आणि बी. आलं लक्षात, म्हणून त्याला बायनरी असं म्हणायचं. ओके, अरिथमेटिक ऑपरेटर्स आर बायनरी ऑपरेटर्स, दॅट इज इट टेक्स 2 ऑपरेंड्स टू परफॉर्म ऑपरेशन ऑन ई. इट टेस्ट 2, इथं TWO पाहिजे. ओके, तर TO2 चुकून झालेला आहे. इट टेस्ट 2 ऑपरंड्स. हे काय टेस्ट करतं, 2 ऑपरंड आहेत का बघतं.
टू परफॉर्म ऑपरेशन ऑन इट. ओके, ऑपरेशन म्हणजे ऍडिशन असेल, सबस्ट्रॅक्शन असेल, मल्टिप्लिकेशन असेल, डिव्हिजन असेल. ओके, इट टेक्स टू ऑपरेटर TWO, टू ऑपरंड टू परफॉर्म ऑपरेशन ऑन इट. उदाहरणात काय दिलेलं आहे बघा, ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आर बेसिक ऑपरेशन परफॉर्म बाय युजिंग अरिथमेटिक ऑपरेटर. ओके, ही सगळे ऑपरेशन काय आहेत, अरिथमेटिक ऑपरेटरचा वापर करून आपण करणार आहोत. एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, एम आणि एन मध्ये व्हॅल्यू काय गेलेलं आहे 5, हे 20 खोडलेलं आहे. एम मध्ये काय आहे 5 आणि एन मध्ये काय आहे 10. ओके, एम मध्ये व्हॅल्यू 5 आहे, एन मध्ये 10 आहे. समजा मी प्लस ऑपरेटर वापरला तर हे काय वापर करणार बघा, डिस्क्रिप्शन काय दिले बघा, इट परफॉर्म ऍडिशन ऑफ टू ऑपरंड, दोन ऑपरंडची, दोन व्हेरिएबलची बेरीज करते प्लस. हे सिंपल आहे. एक्झाम्पल काय बघा, एम प्लस एन इज इक्वल टू काय म्हटलंय 15. एम ची व्हॅल्यू 5 आहे, एन ची व्हॅल्यू 10, एम अधिक एन, 5 अधिक 10 15. सिंपल आहे. नंतर बघा मायनस ऑपरेटर, हे काय करते बघा, इट परफॉर्म्स सबस्ट्रॅक्शन ऑफ टू ऑपरंड्स, दोन ऑपरंडची वजाबाकी. उदाहरणात काय बघा, एम मायनस एन इज इक्वल टू काय येईल, एम मायनस 5 वजा 10, काय उत्तर येणार वजा 5. ओके, हे सिंपल आहे. मायनस ऑपरेटर, इट परफॉर्म सबस्ट्रॅक्शन. नंतर मल्टिप्लिकेशन बघा, स्टार सिम्बॉल केलेला आहे बघा. ओके, इट परफॉर्म मल्टिप्लिकेशन ऑफ टू ऑपरंड, दोन ऑपरंडचा गुणाकार, स्टार सिम्बॉल वापरायचा. एम स्टार एन इज इक्वल टू काय म्हटलेलं आहे 50. एम ची व्हॅल्यू 5, एन ची व्हॅल्यू 10. हे एक एक्झाम्पल दिले त्याने. 5 गुणिले 10 किती आहे, 5 गुणिले 10 50. ओके, हा सिम्बॉल ऑपरेटर आपला कुठला आहे, मल्टिप्लिकेशन. नंतर बघा डिव्हिजन, इट परफॉर्म्स डिव्हिजन ऑफ टू ऑपरंड्स and produce quotient as a result. ते काय दाखवणार आहे, रिमाइंडर दाखवणार नाही, क्वोशंट. बरोबर आहे, भागाकार हा त्याचं काय उत्तर येणार आहे. बरोबर आहे. मग एन भागिले एम, एन ची व्हॅल्यू काय आहे 10, एम ची व्हॅल्यू काय आहे 5, 10 भागिले 5 काय येणार आहे सांगा, 10 भागिले 5, 5 दुनी 10, उत्तर काय आलं 2. परंतु बाकी काय आली 0. लक्षात येते का, आपण इव्हन ऑडच्या वेळेला केलेलं बघा. 10 भागिले 5, भागाकार काय आलेला आहे 2, तो आपण आपल्याला पाहिजे असेल तर हे हा सिम्बॉल वापरायचा डिव्हिजनचा. आणि बाकी पाहिजे असेल तर हा सिम्बॉल मॉड्युलस, त्याला आपण मॉड्युलस असं म्हणतो किंवा रिमाइंडर सिम्बॉल असं म्हणतो. ओके, परफॉर्म डिव्हिजन ऑफ टू ऑपरंड्स अँड राईट रिमाइंडर ऍज अ रिझल्ट. बाकी म्हणतोय आपण, रिमाइंडर म्हणजे बाकी, बाकी 0. बरोबर आहे. 10 भागिले 5, 10 मॉड्युलस 5, 5 दुनी 10, उरले किती, बाकी किती आलेले आहे 0. जर बाकी पाहिजे असेल तर हा सिम्बॉल वापरा, भागाकार पाहिजे असेल म्हणजे ऍज अ क्वोशंट पाहिजे असेल तर हा सिम्बॉल वापरा. ओके, सो दिस इज अ अरिथमेटिक ऑपरेटर. लक्षात येते का बघा. ओके, तर हे काय आहेत, अरिथमेटिक ऑपरेटर आहे. ओके, तर आज आपण इथं थांबूया. तर आज आपण काय काय बघितलं बघा, आयडेंटिफायर म्हणजे काय बघितलं, त्याचे रूल्स बघितले. कन्स्ट्रक्टिंग आयडेंटिफायर, देर आर सम रूल्स. त्याच्यानंतर व्हेरिएबल म्हणजे काय बघितलं, व्हेरिएबलचे डेफिनेशन, त्याचे काही रूल्स. त्याच्यानंतर काही बेसिक डेटा टाईप बघितले, कॅरेक्टर, इंटिजर, फ्लोट, डबल, त्याची साईज, त्याची रेंज. त्याच्यानंतर काही ऑपरेटर्स बघितले, त्याची नावं बघितली. दीज आर सम ऑपरेटर्स, 8 ऑपरेटर्स आहेत. त्याच्यानंतर आज पहिला ऑपरेटर आपण बघितलेला आहे अरिथमेटिक ऑपरेटर. हे जे डे टू डे लाईफ मध्ये आपण वापरतो, प्लस मायनस, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि रिमाइंडर. ओके, तर हे सगळे काय आहेत, अरिथमेटिक ऑपरेटर आहेत. हे त्याचं आपण एक एक्झाम्पल बघितलं. तर आपण काय करूया, आज आपण इथं थांबूया.